पण मग हळूहळू मुंबई तुम्हाला आपलीशी वाटली. पण मग आता 17-18 वर्षानंतर कुठे जास्त करमतं, मुंबईत का आता परळीला? इथेच करमत. गावाला पण लग्न आहे त्यामध्ये करमत, पण आता मुलं शिक्षण वगैरे इकडे चालू आहे बरोबर. तर आता त्या गर्दीची गजबजाटाची सवय झाली असेल ना? सवय झाली आता, हो की नाही? सवय झाली. बरोबर. चला तेल गरम झालंय, काय घालूया पहिल्यांदा? जिरे. किती लागणार आहे? बस. चला पुढे काय घालूया? मोहरी टाकूया, थोडी लसूण टाकूया, लसूण थोडा जास्त टाकूया. पुढं काय? टमाटर घालूया. आता काय? भिजवलेली डाळ. तिखट तुम्ही कसं खाता? तिखट जास्त लागतो. मला पण लागतं बाबा, मराठवाड्याची सवय अजून काही गेली नाही. हिरवी मिरची पण टाका. वा, तिखट आणि हिरवी मिरची कार्यक्रम जोरदार आहे आज. बघा. हो. ठेवायचं झाकण. हो, थोडी मिरची टाकते. मिरची आरत का ठेवली जाते मध्ये. बरं. त्याच्यामध्ये मग आता याला वाफ येईपर्यंत थोडा गप्पा मारूया. तसा करायला सोपा आहे की हा पदार्थ? हा, सोपा एकदम. आणि भाकरी सोबत एकदम एक नंबर. एक नंबर. पण मला सांगा, तुम्ही आता इथे मालिकेच्या सेट वरती जेवायला देता, वेगवेगळ्या लोकांच्या घरी सुद्धा तुम्ही स्वयंपाक केलात, बरोबर ना? मग असे मराठवाड्यातले कुठले पदार्थ आहेत जे तुम्ही यांना इथे येऊन खाऊ घातले? त्यांना हरभऱ्याची भाजी खाऊ घातली. आपली हरभऱ्याच्या पाल्याची भाजी ती खाऊ घातली. मग ती त्यांना एवढी आवडली. त्याच्यावर लसणाची फोडणी घातली होती का? हा, लसणाची फोडणी. एक नंबर. काढू का झाकण? हो हो. हा 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 हा, अप्रतिम. जरा मिक्स करतो आधी. काय सुंदर रंग आलाय हो. आता काय घालूया ताई? आता घालूया गरम मसाला थोडा आणि धने पावडर थोडा. आता हे कारळाचं कूट आणि शेंगदाण्याचं कूट मला वाटतं एवढं लागल. हो. जरा दाण्याच्या कुटावर आपलं विशेष प्रेम मराठवाडी पदार्थांचं. आणि कारळाचं कूट अप्रतिम. बघा पुरे. आणि थोडस पाणी टाकूया. मला असं वाटतं आमच्याकडे ह्यालाच पेंडपाला असं म्हणतात. हो, पेंडपाला म्हणत असतील. हा, कारण मला आता हे जसं जसं तुम्ही पदार्थ करताय ना, कारळाचं कूट वगैरे घातल्यावर मला ते आईच्या हातची पेंडपाल्याचे. पाणी लागेल का अजून? हा, थोडं पाणी लागेल. हा, बस. पुरे का? कोथिंबीर घालू थोडी? झाकण ठेवायचंय पुन्हा? हा, झाकण ठेव. माझी खात्री आहे हाच पेंडपाला आहे. मराठवाडी स्पेशल खळबट हा पदार्थ अत्यंत पौष्टिक आहे आणि ह्या पदार्थाला मराठवाड्याच्या मातीचा एक गंध आहे. दाण्याचं कूट म्हणा, कारळ्याची चटणी म्हणा, आणि ज्या करतायत त्या अनिता ताई त्यांच्या हातची चव आहे. खळबट झाला असेल का तयार? झाले असं. आपण थोडस मीठ टाकलं ना. मीठ नाही टाकलं आपण. मीठ टाकलं. आता मीठ तुम्ही तुमच्या हाताने घाला. अप्रतिम. जरा मिक्स करतो. वा, खळबट तयार झालेला आहे. आता एकदा वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची. मलाही थोडं थोडं जमतं की नाही स्वयंपाक? हो, मस्त. अहो खवय्यांनो, गरम भाकरी किंवा शिळी भाकरी जर घरामध्ये तयार असेल काय मस्त, तर नथिंग लाईक इट. थेट इंटू मराठवाडा. अप्रतिम. चला, खळबट तयार झालेला आहे. पटकन घेऊन घ्या साहित्य आणि कृती. खळबट. स्वयंपाकासाठी लागणारा वेळ अर्धा तास. 4 ते 5 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: भिजवलेली तूर डाळ 2 वाटी, कारळाचं कूट 3 मोठे चमचे, शेंगदाणा कूट 1 वाटी, बारीक चिरलेली कोथिंबीर आवडीनुसार, बारीक चिरलेले लसूण 2 चमचे, बारीक चिरलेली मिरची 1 चमचा, बारीक चिरलेला टोमॅटो 1 वाटी, मोहरी 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, धणेपूड 2 चमचे, जिरे 1 चमचा, लाल तिखट, मीठ चवीनुसार. कृती: एका कढईत तेल घाला, त्यात मोहरी, लसूण, टोमॅटो, भिजवलेली तूर डाळ, लाल तिखट आणि हिरवी मिरची घालून परतून घ्या आणि झाकण लावून शिजवून घ्या. आता त्यात गरम मसाला, धणेपूड, शेंगदाणा कूट, कारळाचं कूट घालून पुन्हा परतून घ्या. आता त्यात थोडं पाणी घालून सगळं मिश्रण एकजीव करा. उकळी आली की कोथिंबीर घाला आणि झाकण लावून शिजवून घ्या. शेवटी मीठ घालून एकत्र करून घ्या आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करा. खळबट भाकरी सोबत खायला तयार.
चला, पहिला पदार्थ झाला आपला हो. आणि आता दुसरा पदार्थ. आणि दुसरा ताई, हो. हा पदार्थ कोणता आहे? आई आपली हरभऱ्याची भाजी झट आणि पटकन होणारी एकदम. चला, हरभऱ्याची भाजीसाठी लागणारं साहित्य सांगा. ही हरभऱ्याची भाजी आहे, बेसन पीठ आहे, शेंगदाण्याचं कूट आहे, लसूण आहे, जिरे आहेत, हळद आहे, मिरची पावडर आहे आणि मीठ. वा, फार भारी. ही खासियत आहे पण ह्या कोरडवाहू हो. प्रदेशातल्या पदार्थांची. याच्यामध्ये कमीत कमी साहित्यामध्ये मॅक्झिमम चव मिळते. हो. बरोबर ना? तुम्हाला स्वतःला आवडते की नाही हरभऱ्याची भाजी? स्वतःला आवडते. हो, समद्यांनाच आवडते. वा, गरम भात असेल आणि त्याच्यावर जर हरभऱ्याची भाजी घातली ना, हो. हो. कृती काय करूया पहिल्यांदा? आपण आधी तेल गरम करूया कढईमध्ये. किती लागणार तेल? तेल टाका थोडस. बघा बरं. नाही, टाका थोडस. हा बस. पुरे का? हा बस. जिरं तडतडलंय, पुरं काय घालायचंय? लसूण. आता काय घालायचंय? हळद घाला. लाल तिखट. आगा बाबो, नाही घाला घाला. तुमच्या हातच्या चवीनुसार. हा, करा झणझणीत. मीठ. आता काय घालायचंय? पाणी घालायचं. घाला. मराठवाड्यातला भुरका करता की नाही तुम्ही? हो. मस्त लागतो. बघा, हा पदार्थ आणि ही कृती तुम्ही मन लावून बघा आणि घरी नक्की करून पहा. हरभऱ्याच्या सुक्या भाजीची रेसिपी आपण फार वेळेला करत नाही. त्याचा वास एकदम मस्त येतो अप्रतिम. या दोन्ही पण भाज्या भाकरी सोबत खायला एकदम चांगलं. परफेक्ट. माझं जास्त झुणका भाकर जास्त फेमस आपली, म्हणजे झुणका भाकर खूप आवडतं. फारच, मला पण. बघा, याच्यामध्ये तुम्ही फोडणी अजून एका पद्धतीने देऊ शकता. इकडे उकळी आली की फोडणी पात्रामध्ये लसूण ठेवायचा, लसणाची फोडणी घालायची. मस्त झाली भाजी तयार. आता भाजीचं साहित्य आणि कृती लिहून घेण्याआधी आपल्या अनिताताईंना, ज्या परळीहून आल्या मुंबईमध्ये, स्वतःच्या हातची चव घराघरात पोहोचवली आणि आज पहिल्यांदा त्या टीव्हीवरती दिसतात, याचा आनंद मला पण फार झालेला आहे. हरभऱ्याच्या खमंग भाजीसाठी लागणारं साहित्य आणि कृती तुम्ही पटकन लिहून घ्या. सुक्या हरभऱ्याची भाजी. स्वयंपाकासाठी लागणारा वेळ 20 मिनिटे. 3 ते 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: सुक्या हरभऱ्याची भाजी 1 वाटी, बेसन 1 वाटी, लसूण 1 छोटी वाटी, जिरे 1 चमचा, हळद अर्धा चमचा, लाल तिखट 2 चमचे, मीठ चवीनुसार, शेंगदाणा कूट 1 वाटी,